पहिला पदार्थ आता आपण करतोय त्याचं नाव आहे पास्ता सलाड. पास्ता सलाड. वा, हेल्दी तर असेलच पण शिवाय तो कलरफुल दिसतोय खूप. काय लागतं यासाठी साहित्य मग आपण पाहूयात आणि मग कृती करूयात. चालेल? हो चालेल. मायक्रोनी पास्ता, पनीर, मेयोनीज सॉस, सिमला मिरचीचे काप, टोमॅटो, काकडीचे काप, स्वीटकॉर्नचे दाणे, मटार, सफरचंदाचे तुकडे, लसूण आहे, दाणे, बदामाचे तुकडे, टोमॅटो केचप, पिठी साखर, मिरे पावडर आणि मीठ. यातलं सगळं साहित्य माझ्या आवडीचं आहे. हो, मला फार आवडतं. मला पनीर आवडतं, मला पास्ता आवडतं, मला मेयोनीज आवडतं, काकडी टोमॅटो तर आहेच आहे. शिवाय हे मटारचे दाणे नेमके काय केलेले? मटारचे दाणे फक्त बटरवर पॅन मध्ये थोडे गरम करून घेतले. अच्छा, असं केलंय का? आणि हे काय? स्वीटकॉर्न आहेत जे उकडलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत. म्हणजे हे फक्त पॅन मध्ये बटरवरती टॉस केलेले आहे आणि हे उकडून घेतलेले आहे. याच्या कृतीला किती वेळ लागतो? पटकन होती ही रेसिपी. पटकन होते ना? पटकन ते खाऊन घ्या. मी पण पटकन खातो आणि पटकन आपण वळूयात ह्याच्या कृतीकडे. चला, पास्ता सलाड साठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. मी म्हणालो तसं ते कलरफुल आहे, दिसायला तर छान आहेच आहे. आता चव आपल्याला घ्यायची, त्यासाठी कृती करायची. काय करायचं आधी? पहिले आपण या सलाड साठी ड्रेसिंग बनवून घेऊ. बरं, काय लागणार आहे तुम्हाला? त्याच्यासाठी आपल्याला पहिले मेयोनीज सॉस लागेल. अरे वा, घ्या. मेयोनीज सगळ्यांनाच आवडतं आहे ना? हो. तुम्हाला आवडतं की नाही? हो, मला स्वतःलाही खूप आवडतं. वा, मला पण खूप आवडतं. तुम्हाला खायला अजून काय काय आवडतं? मला खायला चाटचे आयटम जास्त आवडतात. बरं. आणि चायनीज पदार्थ पण आवडतात. बरं. पुढे काय लागणार? याच्यानंतर आपल्याला टोमॅटो केचप ऍड करायचं त्याच्यामध्ये. मेयोनीज पेक्षा जरा कमी घेतलाय आपण टोमॅटो केचप. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरे पावडर ऍड करतो. बरं, इतकी लागेल ना? हो, ठीक. पुढे त्याच्यानंतर लसणाचे काप. लसणाचे काप. पुढे? हो. पुढे त्याच्यानंतर पिठी साखर. पिठी साखर ही अजून थोडी लागेल. बर, बघा बरं. बस, पुरे ना? आणि मीठ. आणि मीठ. बर, हे काय करतोय आपण तयार? हे सलाड ड्रेसिंग आहे. बर, ज्याच्यामध्ये आपल्याला सलाड घोळवून घ्यायचं. हो, ठीक. हे चांगलं आता आपण मिक्स करून घेऊया. घ्या मग मिक्स करून. चला, पास्ता सलाड जे आपण तयार करतोय त्याच्यासाठी लागणार हे सलाड ड्रेसिंग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे पदार्थ छान घोळवून घ्यायचे. म्हणजे हे फार महत्त्वाचं असलं पाहिजे. हो ना? हो. पुढे काय करायचं? त्याच्यानंतर आता व्हेजिटेबल सगळ्या आपण ऍड करायच्या. सुरुवातीला काय देऊ? सुरुवातीला आपल्याला पास्ता लागेल. पास्ता आपण तुम्ही काय उकळून घेतलं ना? मायक्रोनी उकळून घेतली. ह्याच्याऐवजी तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या आकाराचे पास्ता बाजारात मिळतात, ते पण घेऊ शकता, तेही वापरू शकता. त्याच्यानंतर पनीर. पनीर पण सगळं घ्यायचं नाही, थोडं. सिमला मिरचीचे काप. बरं. पुरे? हो. टोमॅटोचे काप थोडे. म्हणजे याच्यात मिक्सिंग हा सगळ्यात महत्त्वाची कृती आहे, मिक्सिंग. हो. बरं. त्याच्यानंतर स्वीटकॉर्नचे दाणे. हे सगळे घेतले तरी चालतील ना? हो, चालेल. कारण मला खूप आवडतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. पुढे काय लागणार? मटार. बरं. पुरे? बस. त्याच्यानंतर ऍपल जे आपण घेतलेलं आहे, सफरचंद. बरं. ऍपलचे काप पण घेतले. त्याच्यानंतर काकडीचे तुकडे. काकडी थोडेसे बघा. हो. आणि आता बदामाचे तुकडे. बदामाचे तुकडे हे आपण थोडेसे नको, भरपूर घेऊया. हो, चालेल. बघा, इतके पुरे का? हो. आणि आता दाणे, माझा सगळ्यात आवडता पदार्थ. सगळे लागतील, ह्याच्यामुळं क्रंच येतो. बरोबर. ते खायला असं कुरकुरीत लागतं ना? कुरकुरीत लागतं. आणि ते मी तुम्हाला सांगू का, दाणे हा असा पदार्थ जो कशातही छान लागतो. एखाद्या भाजीत जरी आपण घातला, आमटीत जरी घातला, तरी ते दाताखाली आले की त्याची एक वेगळी चव आपल्याला नेहमीच आवडते. काय लागणार पुढे? आता काही नाहीये. आता आपलं हे जे सलाड ड्रेसिंग आहे ते याच्यामध्ये मिक्स करून चांगलं घोळवून घेऊया. ठीक आहे, घ्या. करायला अत्यंत अशी सोपी ही रेसिपी, जिचं नाव आहे पास्ता सलाड. त्याच्यासाठी लागणारं जे आपण मिश्रण आहे, बॅटर आहे, ते तयार करून घेतलं. मग सगळ्या भाज्या, त्याच्यामध्ये दाणे, बदाम हे सगळं एकत्र केलं. आता ते वरती आपण सॉस घालतोय, बरोबर? हो. हे मिक्स करून झालं की झालं? हो, झालं. अरे वा, क्या बात आहे. तयार. आणि प्लेटची गरजच नाही. मला वाटतं हे असा बाउल घ्यायचा आणि खायला सुरुवात करायची. पण हा पदार्थ तुम्हाला खायचा असेल तर पटकन येऊन घ्या. पास्ता सलाडसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पास्ता सॅलडसाठी लागणारे साहित्य: वाफवलेला मायक्रोनी पास्ता, पनीरचे तुकडे, मेयोनीज, काकडीचे तुकडे, टोमॅटो, हिरवी सिमला मिरची, बारीक चिरलेला लसूण, सफरचंदाचे तुकडे, बटरवर परतून घेतलेले मटार, उकडलेले स्वीटकॉर्न, भाजलेले शेंगदाणे, बदामाचे काप, टोमॅटो सॉस, पिठी साखर, मिरेपूड आणि मीठ.
कृती: प्रथम एका बाउलमध्ये मेयोनीज घेऊन त्यात टोमॅटो सॉस, मिरेपूड, लसणाचे काप, पिठी साखर आणि मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. दुसऱ्या बाउलमध्ये मायक्रोनी पास्ता, पनीरचे तुकडे, हिरव्या सिमला मिरचीचे काप, टोमॅटो काप, स्वीटकॉर्नचे दाणे, बटरवर परतून घेतलेले मटार, सफरचंदाचे काप, काकडीचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि शेंगदाणे घालून त्यावर पास्ताचे ड्रेसिंग घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे आणि डिश सर्व्ह करावी.